नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता जर ज्यांना पैसे आले नसतील तुम्हाला सुद्धा पैसे येतील. थोडं थांबा, कारण 29, 30 आणि 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे त्यांना पैसे हे 3000 रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. परंतु तुमच्या आधारचं स्टेटस इनेबल्ड फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे. आणि हे कसं चेक करायचं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे. क्रोमवरती आल्याच्यानंतर npci.org.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला इथे असं इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही कंझ्युमर ऑप्शन दिसत आहे या कंझ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं भारत आधार सीडिंग इनेबलर बेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही पुढचा इंटरफेस येईल तो अशा पद्धतीने येईल. अशा पद्धतीने आल्याच्यानंतर तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं गेट आधार मॅप्ड स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो काही आपल्याला कॅप्चा दिला आहे तो एक टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी इथं आधार कार्ड क्रमांक टाकून इथं जे काही कॅप्चा दिला आहे तो टाकलेला आहे. तो टाकल्याच्यानंतर मला इथं चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी येईल. तो ओ टी पी टाकायचा आहे. तर मित्रांनो, मी तो ओ टी पी टाकलेला आहे. ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते जे काय आधार कार्डला जेवढं स्टेटस आहे ते संपूर्ण स्टेटस आपल्याला इथं दाखवेल. इथं तुम्हाला आधार नंबर दिला आहे. तुमचा जे काय मॅपिंग स्टेटस आहे ते इनेबल्ड फॉर डीबीटी हे असं दाखवणं गरजेचं आहे. जर तुमचं हे असं असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही आहेत. तर तुम्ही असं चेक करू शकता की तुमचं हे आधार कार्ड इनेबल्ड फॉर डीबीटी मॅपिंग स्टेटस जे आहे ते जर इनेबल्ड फॉर डीबीटी असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तर आणि तुम्ही खाली पाहू शकता तुमचं जे काय बँक आहे त्या कोणत्या बँकेला लिंक आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्ही इथे खाली पाहू शकता. बँक नेम इंडियन पोस्ट पेमेंट बँक LTD. माझं हे जे काही आधार कार्ड आहे ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकला लिंक आहे. तुमचं वेगळी बँक दाखवत असेल जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असं दाखवत असेल. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.